लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। राज्यात अवकाळी पावसाने कहर घातला असून नाशिकच्या सिन्नर शहरासह परिसरात अवकाळी पावसानं मोठं नुकसान झालंय। त्यातच सिन्नर आणि बस स्थानक प्रवाशांनी खचाखच भरलेली असताना सिन्नर बस स्थानकात अचानक स्लॅब कोसळल्याचा धडधड आवाज ऐकताच आकाशात उठलेले धुरांची लोळ, त्यामुळे प्रवाशांची एकच धांदल उडाली। याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक 25 मे 2025 रोजी रविवारी सिन्नर बस स्थानकाचा स्लॅब खाली कोसळला। या बस स्थानकात बसलेल्या प्रवाशांची या अचानक खाली पडलेल्या स्लॅबमुळे आणि आकाशात उठलेल्या धुरांची लोळ यामुळे प्रवाशांची चांगलीच धांदल उडाली। लगेच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांनी फोन सुरू झाले। सायरन वाजताच संकटाची चाहूल लागली आणि प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। सर्वत्र धावधाव सुरू झाली, परंतु सुदैवानं या दुर्घटनेत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही। म्हणतात ना, देव तारी त्याला कोण मारी, आज ही म्हण खरी ठरली। खरं तर या घटनेमागे चूक कोणाची, कॉन्ट्रॅक्टरची की अजून कोणाची? या घटनेनं सर्व भ्रष्टाचार उघड दिसत असून नागरिकांमध्ये एकच चर्चा सुरू झाली आहे की फक्त देखावा म्हणून बस स्टँड बनवले होते। जर जीवितहानी झाली असती तर याला जबाबदार कोण असते? तसेच काही लोक म्हणतात की यांची राहते घर का नाही कोसळत? त्या कोठीत बांधेल का लगेच कसं काय कोसळतं, हा खूप मोठा प्रश्न उभा राहिला। त्यामुळे तातडीने या प्रकारची दखल घेण्यात यावी आणि त्या व्यक्तीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पाडळी ग्रामस्थांच्या तसेच सर्व प्रवाशांच्या वतीने करण्यात आली आहे। काही व्यक्तींचा इंजिनियरला सलाम आहे, कारण या सर्व गोष्टी मागे इंजिनियरची खूप मोठी चूक दिसत आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, सिन्नर, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.